वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आम्ही बनवत आहात पोटासा। हे जे बकऱ्याचं पोटासा आहे तर याचं आम्ही सुक्कं मटण करणार आहे। तर हे आम्ही बारीक कापून आणले होते आणि याला स्वच्छ धुतलंय आम्ही 5 ते 6 वेळेस आणि त्याच्यानंतर आम्ही आता रेडी करतोय बकऱ्याचा पोटासा। ही एक नवीन डिश रेडी करतोय, तर पाहत रहा ही डिश। आणि याच्यासाठी आम्ही घेतलेला आहे कुकर। त्यासाठी आम्ही तर हे एक नॉनव्हेजचा एक प्रकार आहे। तर आता आम्ही ॲड करतोय तेल। ऑलरेडी कुकर गरम आहे, तर आम्ही 2 ते 2.5 डावगे जे आहेत ते तेल ॲड करतोय याच्यामध्ये। थोडा जे कांदा आहे लालसर होईपर्यंत आम्ही याला परतणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ॲड करतोय टोमॅटोची ग्रेव्ही। त्याच्यात प्रॉपर टोमॅटोची ग्रेव्ही ॲड केली आता आणि त्याच्यानंतर याच्यात ॲड करतोय अद्रक लसूण पेस्ट 1 चम्मच। प्रॉपर मिक्स करून घ्यायचं। एक अर्धा ते 1 जग आम्ही कोमट पाणी ॲड करतोय ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही ॲड करतोय आता हे पोटासा। ह्याला असा प्रॉपर जो आहे फ्राय करून घ्यायचं आहे। म्हणजे जी आता ॲड करतोय आम्ही अर्धा चम्मच मीठ, पाव चम्मच हळद, लाल मिरची जी आहे आम्ही 2 ते 2.5 चम्मच टाकतोय। जर तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता। वा, काळा मसाला 1 ते 1.5 चम्मच। आम्ही मिरची जी आहे 3 चम्मच टाकली, कारण की आम्हाला जे तिखट लागतं आणि मटण जे आहे ते तिखट शिवाय काही चव नाही एकदम। त्याच्यानंतर 1 चम्मच ॲड करतोय आम्ही काश्मीरी मिरची, याला जे आहे आता प्रॉपर फ्राय करतोय आम्ही पूर्ण। खोबऱ्याचं पेस्ट आणि लसूण पण आहे याच्यामध्ये ऑलमोस्ट 2 चम्मच। त्याला पुन्हा एकदा आपण फ्राय करून घेऊ प्रॉपर। म्हणजे जो मसाला आहे तो पोटासाला एकदम व्यवस्थित आतमध्ये पर्यंत गेला पाहिजे आणि चव खूप जास्त छान लागेल याच्यामध्ये। आता ॲड करतोय आम्ही गरम मसाला अर्धा चम्मच, याला जे आहे पुन्हा प्रॉपर फ्राय करतोय। जो गरम मसाला आहे तो व्यवस्थित आतमध्ये पाहिजे जावा। आता हे गरम पाणी आम्ही ॲड करतोय याच्यामध्ये, ज्याच्याने प्रॉपर शिजण्यासाठी आम्ही गरम पाणी ॲड करतोय। थंड पाणी ॲड करू नका, मोस्टली गरम पाणी असेल तर उत्तम। झाकण लावतोय कुकरचं, ऑलमोस्ट 5 ते 6 शिट्टी येऊपर्यंत थांबणार आणि त्याच्यानंतर कुकर जे आहे काढणार। कोथिंबीर ॲड करायचं विसरलो होतो, तर आम्ही कुकरचं ढक्कन काढलंय आता आणि कोथिंबीर ॲड करतोय। वाव, आपला जो पोटासा आहे त्याचा पूर्ण आता छान रेडी झालेला आहे। मस्त छान तेलही सुटलेलं आहे
तर सुक्का पोटासा आपला हा पूर्ण रेडी झाला आहे। याच्यात आधी ह्याच्यानंतर आता आम्ही एका छोट्या बाउलमध्ये ॲड करतो आणि तुम्हाला दाखवतो। तर आता आपलं हे झणझणीत सुक्का पोटासा जो आहे तो रेडी झालेला आहे। त्यासोबत आपण घेतलेला आहे भात, सुक्का पोटासा आणि मस्त झणझणीत तेल आलं एकदम मस्त छान तर्री। पोळी घेतली आहे, कांदा घेतला आणि लिंबू घेतली आहे। चला तर आपण आता स्टार्ट करूया। तर मीनवाईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।